अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझरचे विघ्नहर नगरी आज अंगारक चतुर्थीनिमित्त गर्दीनं गजबजलेली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। चतुर्थीनिमित्त बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध फुलांनी सजवण्यात आलाय, तर बाप्पाला 1000 आंबे आणि 500 पेरूंचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। विघ्नहराला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले। भाविकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टनं दर्शन रांगेत फॉगर बसवलेले आहेत आणि याचाच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। या वर्षीची पहिली अंगारकी चतुर्थी आज साजरी होत आहे आणि अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय अंगारकी निमित्त विघ्नहर देवस्थान जे आहे या ठिकाणी श्रीला आकर्षक अशी फुलांची आणि आंबे आणि पेरूंची सजावट करण्यात आली आहे। खरं तर या सजावटीमध्ये सुमारे 1000 आंब्यांचा वापर करण्यात आलाय, तर 500 पेरूंचा वापर करण्यात आलाय। त्याचबरोबर आकर्षक अशा फुलांनी हा संपूर्ण गाभारा सजवण्यात आला असून सुवर्ण अलंकारांनी श्रींची मूर्ती जी आहे ही मूर्ती सजवण्यात आली आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी जे आहे या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। भाविक अगदी सकाळपासूनच लाईन मध्ये येऊन श्रींचं दर्शन घेत आहेत। तर त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टने सुद्धा आजच्या या अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष अशी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे, चांगलं नियोजन केलंय। आपल्यासोबत आहेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष। काय सांगा, आज अंगारकी चतुर्थी साजरी होतीये, मोठी गर्दी आहे, कसं नियोजन केलंय? अंगारकी चतुर्थी 2026 आणि सकाळी पहाटे 4 वाजेपासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। गर्दीचे नियोजन करतानाच विविध कार्यक्रम विघ्नहर गणपती देवस्थान राबवत असतं। त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक अंगारकीला आपण गणेश याग करत असतो। तो गणेश यागची सुरुवात चतुर्थी आदल्या दिवशी दुपारी 2 वाजता सुरू होते आणि सकाळी 7 वाजेपर्यंत चाललेला असतं।